वडनेर भोलजी नजीक नॉटरिचेबल झालेल्या पाटील दाम्पत्याची कार विहिरीत आढळली. वडनेर भोलजी नजीक नॉटरिचेबल झालेल्या पाटील दाम्पत्याची कार त्याच ठिकाणी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी एका पडक्या विहिरीमध्ये आढळली. विहीर खोल असल्याकारणाने ती कार काढण्याची पोलीस विभागाचे शर्यतीचे प्रयत्न सुरू होते. संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार लग्न समारंभासाठी 8 दिवसाची सुट्टी काढून पद्मसिंग उर्फ जितू दामू पाटील वय 49 व त्यांची पत्नी नम्रता पद्मसिंग पाटील वय 45 हे दोघेही आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथून कार क्रमांक M13B N 8483 ने पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा येथील मूळ गावी निघाले होते. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता मेडशीकडून पातूर टोल पास केले. दरम्यान नांदेड हिंगोली मार्गे येत असताना त्यांनी खामगाव अकोला महामार्गावरील तरोडा येथील टोल प्लाझा 7:11 काल सायंकाळी क्रॉस केला. दरम्यान खामगावनांदुरा मार्ग जळगाव खान्देशकडे जाताना शेवटचे लोकेशन वडनेर भोलजी येथे असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात संदीप रमेश पाटील राहणार बाघुळखेडा यांनी वडनेर भोलजी पोलीस चौकीत दिनांक 28 नोव्हेंबर रोजी तोंडी रिपोर्ट दिला होता. दरम्यान दिनांक 29 नोव्हेंबर रोजी पाटील दाम्पत्याची कार वडनेर भोलजी फाट्याजवळील हॉटेल विश्वगंगा फॅमिली रेस्टॉरंटसमोरील काही हाकेच्या अंतरावर एका पडक्या खोल विहिरीत पडल्याचे आढळून आले. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, एएसपी डॉक्टर श्रेणी लोढा, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, ओमसाई फाउंडेशनची रुग्णवाहिका व पदाधिकारी, दंगा काबू पथक तसेच पाटील दाम्पत्याचे नातेवाईक उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांची पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. या वृत्तलिहेपर्यंत कार विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू होते.